नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकेंनो, टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षय वेळकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। मागच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती संप्रेषण व तंत्रज्ञान म्हणजे जे की आपल्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे टेट या परीक्षेसाठी आधुनिक तंत्रज्ञान असा विषय आहे। त्यातील जे दोन मार्क आहेत ते डीएडचं माहिती संप्रेषण व तंत्रज्ञान हे जे द्वितीय वर्षाचा अभ्यासक्रम आहे त्याच्यावर आधारलेले आहेत। त्याच्यामधले आपण मागच्या व्हिडिओमध्ये दोन टॉपिक पाहिले होते। कुठले? नंबर 1 टॉपिक होता माहिती संप्रेषण व तंत्रज्ञानाची संकल्पना। त्याच्यामध्ये माहिती संप्रेषण व तंत्रज्ञानाची व्याख्या पाहिली होती, त्याचा जीवनात व शिक्षणात उपयोग पाहिला होता। माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाचे वैशिष्ट्य पाहिले होते, माहिती संप्रेषण व तंत्रज्ञानाचे प्रकार, माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाच्या विविध साधनांचा उपयोग पाहिला होता। त्यानंतर संगणकाची प्राथमिक माहिती पाहिली होती, म्हणजे संगणकाची पिढी, संगणकाची उपपत्ती कशी झाली, संगणक कसा सुरू झाला, कॅल्क्युलेटरचा शोध सर्वप्रथम कोणी लावला, असे सर्व प्रयोग आपण मागच्या वेळेच्यामध्ये पाहिलेले आहेत। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तिसरा टॉपिक जो की माहिती संप्रेषण व तंत्रज्ञान या म्हणजे डीएड द्वितीय वर्षाच्या ज्या पुस्तकातील जो की तिसरा टॉपिक आहे यंत्रणा आणि कार्यरत आज्ञावली, हा टॉपिक पाहणार आहोत। हा एकच टॉपिक आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। हा एकच टॉपिक खूप मोठा आहे आणि याच्यावर खूप साऱ्या नोट्स, महत्त्वाचे पॉइंट्स आणि ऑब्जेक्टिव्ह आहेत आणि या टॉपिकवर 2017 ला जवळजवळ 7 ते 8 प्रश्न विचारले गेले होते। मग त्या दृष्टिकोनातून हा टॉपिक आपण एकदम सविस्तरपणे पाहणार आहोत। आणि मागचा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर तो व्हिडिओ पाहून घ्या, कारण त्या एका व्हिडिओमधून तुम्हाला एका मार्काची तयारी हमखास होऊन जाणार आहे। आता विषयांतर न करताना आपण तिसरा टॉपिक याच्यातील महत्त्वाचे नोट्स, पॉइंट्स आणि ऑब्जेक्टिव्ह पाहू। यंत्रणा आणि कार्यरत आज्ञावली म्हणजे सिस्टीम अँड ऑपरेटिंग सॉफ्टवेअर म्हणजेच MS वर्ड। आता आज्ञावलीचे 2 प्रमुख प्रकार आहेत। आज्ञावलीचे किती प्रमुख प्रकार आहेत? तर आज्ञावलीचे प्रमुख 2 प्रकार आहेत। कोणते? नंबर 1 आहे यंत्रणा आज्ञावली। आता यंत्रणा आज्ञावलीला काय म्हणतात तर सिस्टीम सॉफ्टवेअर असे म्हणतात। सिस्टीम सॉफ्टवेअर म्हणजेच यंत्रणा आज्ञावली आणि यंत्रणा आज्ञावली म्हणजे सिस्टीम सॉफ्टवेअर। दुसरा प्रमुख प्रकार आहे कार्यरत आज्ञावली म्हणजे ऑपरेटिंग सॉफ्टवेअर। ऑपरेटिंग सॉफ्टवेअर म्हणजे कार्यरत आज्ञावली। आता याची सविस्तर आपण माहिती पाहू। यंत्रणा आज्ञावली म्हणजे काय? यंत्रणा आज्ञावलीबद्दल आता आपण सविस्तर माहिती पाहू। संगणक ज्या प्रकारची आज्ञावली वापरतो त्याला यंत्रणा आज्ञावली म्हणतात। परीक्षेमध्ये विचारलं जाईल यंत्रणा आज्ञावली काय, किंवा ऑब्जेक्टिव्ह दिलं जाईल याला यंत्रणा आज्ञावली म्हणतात की कार्यरत आज्ञावली। तर संगणक ज्या प्रकारची आज्ञावली वापरतो त्याला यंत्रणा आज्ञावली असे म्हणतात। यंत्रणा आज्ञावली ही पार्श्वभूमी म्हणजे बॅकग्राऊंड आज्ञावली असते। महत्त्वाचा ऑब्जेक्टिव्ह आहे, यंत्रणा आज्ञावली ही पार्श्वभूमी म्हणजेच बॅकग्राऊंड आज्ञावली असते। आता परीक्षेत विचारलं जाईल यंत्रणा आज्ञावली ही डॅश डॅश आज्ञावली असते, तर ही बॅकग्राऊंड आज्ञावली असते किंवा पार्श्वभूमी आज्ञावली असते। आता कार्यरत आज्ञावली ही सर्वात महत्त्वाची यंत्रणा आज्ञावली आहे आणि तिची देवाणघेवाण कार्यरत आज्ञावली आणि संगणक यामध्ये होते। यंत्रणा आज्ञावली यांची देवाणघेवाण कशामध्ये होते असा प्रश्न विचारला जाईल, तर यंत्रणा आज्ञावली ही सर्वात महत्त्वाची यंत्रणा आज्ञावली आहे आणि तिची देवाणघेवाण कार्यरत आज्ञावली आणि संगणक यामध्ये होते। आता आज्ञावली चालविणे किंवा आज्ञावलीची अंमलबजावणी करणे, डेटा आणि आज्ञावली साठविणे आणि डेटावर प्रक्रिया करणे इत्यादी गोष्टी कार्यरत यंत्रणा सांभाळत असते। कार्यरत यंत्रणा काय सांभाळत असते तर आज्ञावली चालविणे किंवा आज्ञावलीची अंमलबजावणी करणे, डेटा आणि आज्ञावली साठविणे आणि डेटावर प्रक्रिया करणे इत्यादी गोष्टी कार्यरत यंत्रणा सांभाळत असते। सध्याच्या वापरकर्त्यांसाठी विंडोज XP ही एक सुप्रसिद्ध कार्यरत यंत्रणा मायक्रो संगणक वापरकर्त्यांसाठी उपयुक्त आहे। विधान महत्त्वाचं आहे, सध्याच्या वापरकर्त्यांसाठी विंडोज XP ही एक सुप्रसिद्ध कार्यरत यंत्रणा मायक्रो संगणक वापरकर्त्यांसाठी उपयुक्त आहे। वर्ड प्रोसेसिंग आणि डेटा ॲनालिसिस अशा सर्वसामान्य हेतूशी निगडीत काम कार्यरत आज्ञावली करते। वर्ड प्रोसेसिंग आणि डेटा ॲनालिसिस अशा सर्वसामान्य हेतूशी निगडीत काम कोण करते तर कार्यरत आज्ञावली करते। प्रोग्रामिंग लँग्वेजचे लो लेवल व हाय लेवल हे प्रमुख घटक पडतात। आता प्रोग्रामिंग लँग्वेजचे
कोणते प्रकार पडतात किंवा प्रोग्रामिंग लँग्वेजचे किती प्रमुख प्रकार पडतात? तर प्रोग्रामिंग लँग्वेजचे प्रमुख 2 प्रकार पडतात. ते कुठले? एक लो लेवल आणि दुसरा हाय लेवल. हे प्रमुख प्रकार आहेत कशाचे? प्रोग्रामिंग लँग्वेजचे. आता आपण लो लेवल लँग्वेजेस म्हणजे काय, त्याच्यामध्ये काय विशेष असते हे पाहू. संगणकाला प्रत्यक्ष समजणाऱ्या भाषेस मशीन लँग्वेज म्हणतात. आता मशीन लँग्वेज कशास म्हणतात? तर संगणकाला प्रत्यक्ष समजणाऱ्या भाषेस मशीन लँग्वेज म्हणतात. मशीन लँग्वेजमध्ये सर्व प्रोग्राम 0 आणि 1 या आकड्यांच्या स्वरूपात लिहिलेले असतात. मशीन लँग्वेजमध्ये सर्व प्रोग्राम कोणत्या आकड्यांच्या स्वरूपात लिहिलेले असतात? तर मशीन लँग्वेजेसमध्ये सर्व प्रोग्राम 0 आणि 1 या आकड्यांच्या स्वरूपात लिहिलेले असतात. अशा तऱ्हेची यांत्रिक भाषा संगणकास आज्ञा देण्यासाठी वापरण्यात काही अडचणी येतात. जसे आता काही अडचणी असतात. काही अडचणी काय येतात ते पाहू. 0 आणि 1 या अंकांच्या स्वरूपात सर्व कमांड्स लिहिल्याने त्यांचे आकलन, स्मरण व संपादन अवघड जाते. काय अवघड जाते? आकलन, स्मरण व संपादन अवघड जाते. कशामुळे? 0 आणि 1 या अंकांच्या स्वरूपात सर्व कमांड्स लिहिल्याने त्यांचे आकलन, स्मरण, संपादन अवघड जाते. आता हाय लेवल लँग्वेजेस काय आहेत ते पाहू. लो लेवल लँग्वेजेसच्या वापरामुळे उद्भवणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी इंग्रजीशी साधर्म्य असणाऱ्या प्रोग्रामिंग लँग्वेजेसचा शोध लावण्यात आला. विधान महत्त्वाचं आहे. लो लेवल लँग्वेजेसच्या वापरामुळे उद्भवणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी इंग्रजीशी साधर्म्य असणाऱ्या प्रोग्रामिंग लँग्वेजेसचा शोध लावण्यात आला. या भाषा इंग्रजीतील काही शब्द व नियम वापरून तयार केलेल्या असतात. कोणत्या? हाय लेवल लँग्वेजेस. या भाषा इंग्रजीतील काही शब्द व नियम वापरून तयार केलेले असतात. या भाषा युजरला वापरण्यास सुलभ असल्याने त्यांना हाय लेवल लँग्वेजेस म्हणतात. हाय लेवल लँग्वेजेस कशाला म्हणतात? या भाषा म्हणजे हाय लेवल लँग्वेजेस काही शब्द व नियम वापरून तयार केलेले असतात. या भाषा युजरला वापरण्यास सुलभ असल्याने त्यांना हाय लेवल लँग्वेजेस म्हणतात. हाय लेवल लँग्वेजेस मधील प्रोग्राम हे एका विशिष्ट प्रोग्रामच्या साहाय्याने मशीन लँग्वेजेस मध्ये रूपांतरित करावे लागतात. असे प्रोग्राम्स कंपायलर व इंटरप्रिटर या नावाने ओळखले जाते. असे प्रोग्राम कोणत्या नावाने ओळखले जाते? तर असे प्रोग्राम हे कंपायलर व इंटरप्रिटर या नावाने ओळखले जाते. कंपायलर व इंटरप्रिटर यांच्या कार्यपद्धतीत किंचितसा फरक आहे. रूपांतराच्या या क्रियेसाठी जरा वेळ लागतो. आता कंपायलर व इंटरप्रिटर यांच्या कार्यपद्धतीमध्ये फरक आहे का नाही किंवा आहे तर किती आहे असं विचारलं जाईल. कंपायलर व इंटरप्रिटर यांच्या कार्यपद्धतीत किंचितसा फरक आहे. रूपांतराच्या या क्रियेसाठी जरा वेळ लागतो. प्रोग्रामिंगसाठी सर्व हाय लेवल लँग्वेजेसचाच वापर केला जातो. प्रोग्रामिंगसाठी कोणत्या लँग्वेजेसचा वापर केला जातो? तर प्रोग्रामिंगसाठी सर्वत्र हाय लेवल लँग्वेजेसचाच वापर केला जातो. आता हे विधान 2017च्या टेट परीक्षेमध्ये विचारलं गेलं होतं. काय विचारलं गेलं होतं? बेसिक, कोबोल, फोर्ट्रॉन, सी, पास्कल, जावा ही हाय लेवल लँग्वेजेसची उदाहरणे आहेत. आता ह्याच्यापैकी 2-4 उदाहरणे दिली जातील आणि ह्याच्यातले हे हाय लेवल लँग्वेजेसचं उदाहरण आहे किंवा नाही, हे हाय लेवल लँग्वेज आहे किंवा नाही असं विचारलं जाईल. 2017 जी टेट परीक्षा झाली होती त्याच्यामध्ये सुद्धा असंच विचारलं होतं. बेसिक, कोबाल, फोर्ट्रॉन, सी, पास्कल, जावा ही हाय लेवल लँग्वेजेसची उदाहरणे आहेत. आता आपण बेसिक पाहू. बेसिक ही भाषा जॉन जी केमिनी व थॉमस ई कुड्स या 2 शास्त्रज्ञांनी 1964 साली प्रथम शोधून काढली. विधान महत्वाचं आहे. आता इथं प्रश्न काय विचारला जाईल की बेसिक ही भाषा सर्वप्रथम कोण शोधून काढली किंवा बेसिक ही भाषा शोधणारे किती शास्त्रज्ञ होते किंवा बेसिक ही भाषा कोणत्या साली प्रथम कोणी शोधून काढली? तर बेसिक ही भाषा जॉन जी केमिनी व थॉमस ई कुड्स या 2 शास्त्रज्ञांनी 1964 साली सर्वप्रथम शोधून काढली. आता बेसिक या शब्दाचे पूर्ण रूप बिगिनर्स
ऑल पर्पज सिम्बॉलिक इन्स्ट्रक्शन कोड असे आहे. बेसिक या शब्दाचे पूर्ण रूप बिगिनर्स ऑल पर्पज सिम्बॉलिक इन्स्ट्रक्शन कोड असे आहे. बेसिक ही भाषा जरी प्रोग्रामला सुरुवात करण्यासाठी बनवण्यात आली असली तरी ती खूप उपयुक्त व प्रभावशाली अशी भाषा आहे. बेसिक ही भाषा जरी प्रोग्रामला सुरुवात करण्यासाठी बनवण्यात आली असली तरी ती खूप उपयुक्त व प्रभावशाली अशी भाषा आहे. बेसिक प्रोग्रामच्या MS बेसिक, बेसिक ए, GW बेसिक, QB बेसिक अशा अनेक आवृत्त्या आहेत. आता विचारले जातील याच्यातील आवृत्ती आहे किंवा नाही कशाची? बेसिक प्रोग्रामची. तर बेसिक प्रोग्रामच्या MS बेसिक, बेसिक ए, GW बेसिक आणि QB बेसिक अशा अनेक आवृत्त्या बेसिक प्रोग्रामच्या आहेत. आता ह्या ज्या काही बेसिक आवृत्त्या आहेत, बेसिक प्रोग्रामच्या ज्या काही अनेक आवृत्त्या आहेत त्यातील QB बेसिक, त्यातील Q बेसिक ही सर्वात प्रगत आवृत्ती असून ती सहजपणे उपलब्ध आहे. आता जे काही बेसिक प्रोग्रामच्या अनेक आवृत्त्या आहेत त्याच्यातील सर्वात प्रगत आवृत्ती कुठली? तर Q बेसिक ही सर्वात प्रगत आवृत्ती असून ती सहजपणे उपलब्ध होऊ शकते. Q बेसिक या शब्दाचे पूर्ण रूप काय आहे असे विचारले जाईल किंवा क्विक बिगिनर्स ऑल पर्पज सिम्बॉलिक इन्स्ट्रक्शन कोड असे आहे. क्विक बेसिक या शब्दाचे पूर्ण रूप काय आहे? तर क्विक बिगिनर्स ऑल पर्पज सिम्बॉलिक इन्स्ट्रक्शन कोड असे आहे. आता बेसिक भाषेचे सर्वसामान्य काही नियम असतात. त्याच्यातील काय आहे? प्रत्येक विधान स्वतंत्र ओळीत लिहावे लागते. आपण एखादे मोठे विधान 2 किंवा अधिक ओळीत लिहू शकत नाही. अशा वेळी ते विधान अर्धवट सोडून पुढे अर्धविराम चिन्हाचा वापर करून पुढील ओळीत त्या विधानाची पूर्तता करावी लागते. ओळ क्रमांकानंतर प्रत्येक विधानाच्या आरंभी बेसिक भाषेतील कीवर्ड असावा लागतो. विधान महत्वाचं आहे. ओळ संपल्यानंतर प्रत्येक विधानाच्या आरंभी बेसिक भाषेतील कीवर्ड असावा लागतो. हा कीवर्ड सूचनेवर स्वरूप व्यक्त करतो. काय करतो? हा कीवर्ड सूचनेवर स्वरूप व्यक्त करतो. BAS ही बेसिक फाईल इन्स्ट्रक्शन सह आढळते. विधान महत्वाचं आहे. BAS ही बेसिक फाईल इन्स्ट्रक्शन सह आढळते. आता बेसिक मधील कॅरेक्टर सेट काय आहे तो पाहू. बेसिक मध्ये वापरात येणारी कॅरेक्टर्स 3 प्रकारात विभागता येते. बेसिक मध्ये वापरात येणारी कॅरेक्टर्स किती प्रकारात विभागता येते? तर 3 प्रकारात विभागता येते. त्याच्यातील पहिला आहे न्यूमरिक कॅरेक्टर्स. या प्रकारात 0 ते 9 या 10 अंकांचा समावेश होतो. 0 ते 9 या 10 अंकांचा समावेश कशात होतो? तो न्यूमरिक कॅरेक्टर्स मध्ये होतो. आता अल्फाबेटिकल कॅरेक्टर्स. आता अल्फाबेटिकल कॅरेक्टर्स यामध्ये इंग्रजी मुळाक्षरांचा समावेश होतो. A ते Z ही अशी 26 अक्षरे बेसिक मध्ये वापरली जाऊ शकतात. आता विशेष म्हणजे स्पेशल कॅरेक्टर्स कोणते आहेत? कीबोर्डवरील मायनस, प्लस, ऑब्लिक, अर्धविराम, पूर्णविराम, स्टार, पर्सेंटेज ही विशेष कॅरेक्टर बेसिक प्रोग्राम तयार करताना वापरली जाऊ शकतात. आता समीकरणे म्हणजे काय ते पाहू. कोणत्याही समीकरणात स्थिरांक, कॉन्स्टंट आणि चल म्हणजे व्हेरिएबल या 2 प्रकारच्या संख्या असतात. आता समीकरणामध्ये काय आहे? कोणत्याही समीकरणात स्थिरांक म्हणजे कॉन्स्टंट आणि चल म्हणजे व्हेरिएबल या 2 प्रकारच्या संख्या असतात. अक्षरे व अंक यांच्या संचांना स्ट्रिंग म्हणतात. विधान महत्वाचं आहे. अक्षरे व अंक यांच्या संचांना काय म्हणतात? तर अक्षरे व अंक यांच्या संचांना स्ट्रिंग असे म्हणतात. आता अक्षरे व अंक यांच्या संचांना स्ट्रिंग म्हणतात ते मान्य आहे. मग आता स्ट्रिंग म्हणजे काय? तर स्ट्रिंग म्हणजे धागा होय. स्ट्रिंगचे ही संख्येप्रमाणेच चल म्हणजे व्हेरिएबल आणि स्थिरांक म्हणजे कॉन्स्टंट असे 2 प्रकार पडतात. स्ट्रिंगचे किती प्रकार पडतात? तर स्ट्रिंगचे 2 प्रकार पडतात. कोणते? चल व्हेरिएबल, चल म्हणजेच व्हेरिएबल आणि स्थिरांक म्हणजे कॉन्स्टंट असे 2 प्रकार पडतात. आता आपण कॉन्स्टंट म्हणजे काय पाहू. प्रोग्राम्स तयार करताना न बदलणाऱ्या राशींचे म्हणजे स्थिरांकांची आवश्यकता असते त्यांना कॉन्स्टंट म्हणतात. प्रोग्राम तयार करताना न बदलणाऱ्या राशींचे म्हणजे स्थिरांकांची आवश्यकता असते त्यांना कॉन्स्टंट म्हणतात. आता कॉन्स्टंटचे न्यूमरिक
कॉन्स्टंट आणि स्ट्रिंग कॉन्स्टंट असे दोन प्रकार पडतात। स्ट्रिंगचे कसे प्रकार पडतात? स्ट्रिंगची संख्या प्रमाणे चल व्हेरिएबल, चल म्हणजे व्हेरिएबल आणि स्थिरांक म्हणजे कॉन्स्टंट असे पडतात। आता कॉन्स्टंटचे सुद्धा दोन प्रकार पडतात। कॉन्स्टंटचे कसे प्रकार पडतात? तर कॉन्स्टंटचे न्यूमरिक कॉन्स्टंट आणि स्ट्रिंग कॉन्स्टंट असे दोन प्रकार पडतात। आता आपण न्यूमरिक कॉन्स्टंट म्हणजे काय ते पाहू। संपूर्ण प्रोग्राम मध्ये न बदलणाऱ्या संख्यांना न्यूमरिक कॉन्स्टंट म्हणतात। विधान महत्त्वाचं आहे, संपूर्ण प्रोग्राम मध्ये न बदलणाऱ्या संख्यांना न्यूमरिक कॉन्स्टंट म्हणतात। उदाहरणार्थ k बरोबर 12 या समीकरणात 12 ची किंमत बदलत नाही म्हणून 12 हा न्यूमरिक कॉन्स्टंट आहे। आता इथे या चिन्हाचा अर्थ काय होतो तो महत्त्वाचा आहे। 45 असं जे चिन्ह दिलेलं आहे 45 4 म्हणजेच 45 चा चौथा। येथे या चिन्हाचा अर्थ काय आहे तर येथे या चिन्हाचा चौथा अर्थ म्हणजे चौथा घात असा होतो। आता 3.11 e + 5 म्हणजे 3.11 गुणिले 10चा 5वा। येथे e + 5 चा अर्थ गुणिले 10चा 5वा असा होतो, म्हणजे 10चा 5वा घात असा होतो। आता 2.8 e - 5 म्हणजे 2.8 गुणिले 10चा 5वा घात। आता इथे e - 5 चा अर्थ गुणिले 10चा मायनस असा होतो। 12/6/2001 येथे हे जे चिन्ह आहे / चा अर्थ भागिले असा असल्याने ही राशी आहे, डेटा किंवा माहिती नव्हे। तर डबल अवतरण चिन्हात आहे 4983 अवतरण चिन्ह बंद। येथे अवतरण चिन्हाचा वापर केला आहे म्हणून तो स्ट्रिंग कॉन्स्टंट आहे। अवतरण चिन्हाचा जर वापर केला तर तो स्ट्रिंग कॉन्स्टंट असतो। आता स्ट्रिंग कॉन्स्टंट आपण पाहू। स्ट्रिंग कॉन्स्टंट संपूर्ण प्रोग्राम मध्ये न बदलणारी स्ट्रिंग कॉन्स्टंट हा अक्षरे आणि अंक यांचा संयुक्त संच असतो। बेसिक मधील कोणतेही कॅरेक्टर, विशेष कॅरेक्टर सुद्धा या संचात वापरले जाऊ शकत नाहीत। स्ट्रिंग कॉन्स्टंट हा संच नेहमी दुहेरी अवतरण चिन्हात बंदिस्त केलेला असतो। विधान महत्त्वाचं आहे, स्ट्रिंग कॉन्स्टंट हा संच नेहमी कोणत्या अवतरण चिन्हात बंदिस्त केलेला असतो तर स्ट्रिंग कॉन्स्टंट हा संच नेहमी दुहेरी अवतरण चिन्हात बंदिस्त केलेला असतो। आता दुहेरी अवतरण चिन्हात 1 2 3 4 हा स्ट्रिंग कॉन्स्टंट आहे, कारण हे दुहेरी अवतरण चिन्हात बंदिस्त केलेला आहे म्हणून हे स्ट्रिंग कॉन्स्टंट आहे। अवतरण चिन्हाशिवाय लिहिलेला 1 2 3 4 हा न्यूमरिक कॉन्स्टंट असतो। आता लक्षात घ्या, डबल अवतरण चिन्हात असेल तर तो स्ट्रिंग कॉन्स्टंट आणि अवतरण शिवाय 1 2 3 4 किंवा असे वेगवेगळे आकडे जरी लिहिले असतील तर तो न्यूमरिक कॉन्स्टंट असतो। आता डबल अवतरण चिन्हामध्ये 1 2 3 4 सारख्या स्ट्रिंग कॉन्स्टंटवर गणितीय प्रक्रिया करता येत नाही। न्यूमरिक जे आकडे असतात किंवा न्यूमरिक जे कॉन्स्टंट असतो त्याच्यावर गणितीय प्रक्रिया करता येते, पण अवतरण चिन्हामध्ये 1 2 3 4 किंवा इतर कोणतेही आकडे दिले असतील जर अवतरण चिन्हामध्ये अवतरण चिन्हासारख्या स्ट्रिंग कॉन्स्टंटवर गणितीय प्रक्रिया करता येत नाही। आता आपण व्हेरिएबल्स म्हणजे काय आहेत ते पाहू। प्रोग्राम तयार करण्यासाठी सतत बदलणाऱ्या राशींची आवश्यकता असते, त्यांना व्हेरिएबल्स किंवा चल असे म्हणतात। व्हेरिएबल्स किंवा चल कशाला म्हणतात तर प्रोग्राम तयार करण्यासाठी सतत बदलणाऱ्या राशींची आवश्यकता असते, त्यांना व्हेरिएबल किंवा चल असे म्हणतात। या व्हेरिएबलची किंमत संपूर्ण प्रोग्राम रन होईपर्यंत सतत बदलत असते। प्रोग्राम मध्ये वापरण्याआधी प्रत्येक व्हेरिएबलला एखादी किंमत द्यावी लागते। प्रोग्राम मध्ये वापरण्याआधी प्रत्येक व्हेरिएबलला एखादी किंमत द्यावी लागते। या व्हेरिएबल्सचे ही न्यूमेरिक व्हेरिएबल व स्ट्रिंग व्हेरिएबल असे प्रकार पडतात। आता न्यूमेरिक व्हेरिएबल पाहू। यात फक्त संख्यांचा म्हणजे स्थिरांक असतो। आता व्हेरिएबल्स जे आहे त्या व्हेरिएबल्स मध्येच न्यूमेरिक व्हेरिएबल व स्ट्रिंग व्हेरिएबल असे दोन प्रकार पडतात। त्यातील आपण न्यूमेरिक व्हेरिएबल पाहत आहोत। यात फक्त संख्यांच म्हणजे स्थिरांकच साठवता येतो। स्ट्रिंग व्हेरिएबल, या व्हेरिएबल मध्ये फक्त स्ट्रिंग अक्षरांचाच विशिष्ट क्रमाने गुंफलेला समूह संग्रहित करून ठेवला जातो किंवा ठेवता येतो। आता बेसिक भाषेतील विधाने म्हणजे बेसिक भाषेतील काही स्टेटमेंट्स आहेत ते पाहू। संगणकाला आज्ञा देताना प्रत्येक भाषेमध्ये ठरविलेल्या साच्यानुसार विधाने बनविली जातात।
या ठराविक साच्यास सिंटॅक्स म्हणतात. संगणकाला आज्ञा देताना प्रत्येक भाषेमध्ये ठरविलेल्या साच्यानुसार विधाने बनविली जातात. या ठराविक साच्यास सिंटॅक्स असे म्हणतात. प्रत्येक आज्ञा म्हणजे कमांड कशी द्यावी याचा एक सिंटॅक्स असतो. या ठराविक साच्यातील विधानांच्या संचास त्या प्रोग्रामचा कोड म्हणतात. आता बेसिक मधील कमांड्स आहेत ते काय पाहू. REM. आता REM प्रोग्राम कोणत्या समस्ये संदर्भात आहे ते युजरला त्या प्रोग्रामच्या आरंभी समजण्यासाठी किंवा कधी प्रोग्राममध्ये एखादी नोंद अथवा भाष्य म्हणजे कमांड करण्यासाठी REM ही कमांड वापरतात. REM कमांड कधी वापरतात तर प्रोग्राम कोणत्या समस्ये संदर्भात आहे तो युजरला त्या प्रोग्रामच्या आरंभी समजण्यासाठी किंवा कधी प्रोग्राममध्ये एखादी गोष्ट किंवा एखादी नोंद अथवा भाष्य कमांड करण्यासाठी REM हा कमांड वापरतात. आता REM हे रिमार्क म्हणजे शेरा या शब्दाचे लघुरूप आहे. REM हे रिमार्क म्हणजे शेरा या शब्दाचे लघुरूप आहे. प्रोग्राम रन होत असताना या विधानांची अंमलबजावणी होत नाही. प्रोग्राम कोड वापरण्याला तो सुलभ समजावा म्हणून REM कमांड वापरून नोंद किंवा भाष्य केले जाते. बेसिक प्रोग्राम लिहिताना प्रत्येक स्टेटमेंटच्या आधी लाईन नंबर लिहावा लागतो. विधान महत्वाचं आहे. बेसिक प्रोग्राम लिहिताना प्रत्येक स्टेटमेंटच्या आधी लाईन नंबर लिहावा लागतो. आता LET म्हणजे लेट म्हणजे समजा. लेट कमांडचा वापर व्हेरिएबल्स किंवा कॉन्स्टंटला किंमत देण्यासाठी केला जातो. लेट कमांडचा वापर कशासाठी केला जातो तर लेट कमांडचा वापर व्हेरिएबल्स किंवा कॉन्स्टंट्सला किंमत देण्यासाठी केला जातो. प्रिंट कमांड मध्ये एक ओळीचे 5 समान भाग केले जातात त्यांना झोन असे म्हणतात. झोन कशाला म्हणतात तर प्रिंट कमांड मध्ये एका ओळीचे 5 समान भाग केले जातात त्यांना झोन असे म्हणतात. साधारणतः 16 कॅरेक्टर्सचा एक झोन असतो. किती कॅरेक्टर्सचा एक झोन असतो तर साधारणतः 16 कॅरेक्टर्सचा एक झोन असतो. यातील घटक स्वल्पविरामाने वेगळे झालेले असल्यास प्रत्येक घटक स्वतंत्र झोन मध्ये प्रिंट होतो. लक्षात घ्या. प्रिंट कमांड मध्ये एका ओळीचे 5 समान भाग केले जातात त्यांना झोन म्हणतात. साधारणतः 16 कॅरेक्टर्सचा एक झोन असतो. आता यादीतील घटक स्वल्पविरामाने वेगळे झालेले असल्यास प्रत्येक घटक स्वतंत्र झोन मध्ये प्रिंट होतो. रीड डेटा. इनपुट्स कमांड्स म्हणून रीड व डेटा या कमांडचा वापर केला जातो. रीड कमांड नंतर डेटा ही पायरी असणे आवश्यक असते. रीड कमांड नंतर कोणती पायरी असणे आवश्यक असते तर रीड कमांड नंतर डेटा ही पायरी असणे आवश्यक असते. शक्यतो डेटा कमांड्स प्रोग्रामच्या अखेरीस देतात. शक्यतो डेटा कमांड्स कधी देतात तर शक्यतो डेटा ही कमांड्स प्रोग्रामच्या अखेरीस देतात. तर गो टू प्रोग्राम मध्ये सर्व कमांड्स ओळीने रन होतात. सर्व कमांड्स ओळीने रन कोणत्या प्रोग्राम मध्ये होतात तर गो टू या प्रोग्राम्स मध्ये सर्व कमांड्स ओळीने रन होतात. आपला गो टू नाही, हा गो टू वेगळा. नाहीतर गो टू हे एका व्यक्तीचं नाव आहे असे समजसाल. इफ देन एल्स या कमांड्स मध्ये एल्सचा म्हणजेच अन्यथा वापर करणे वैकल्पिक असतो. आता इफ देन एल्स या कमांड्स मध्ये एल्सचा वापर कसा असतो तर एल्सचा वापर हा वैकल्पिक असतो. आता फॉर नेक्स्ट. आता फॉर नेक्स्ट प्रोग्राम मध्ये एखादी क्रिया पुन्हा पुन्हा करावी लागते त्यास लूपिंग म्हणतात. लूपिंग कशास म्हणतात तर फॉर नेक्स्ट प्रोग्राम मध्ये एखादी क्रिया पुन्हा पुन्हा करावी लागते त्यास लूपिंग म्हणतात. त्यासाठी काही स्टेटमेंट्सचा संच पुन्हा पुन्हा रन करावा लागतो. फॉर नेक्स्ट ही स्टेटमेंट त्यासाठीच वापरण्यात येते. फॉर आणि नेक्स्ट स्टेटमेंटच्या मधील विधानांचा संच शेवटी किंमत येईपर्यंत पुन्हा पुन्हा रन केला जातो. दरवेळी लूप रन होताना स्टेटमेंटमध्ये दिलेल्या किमतीने त्या व्हेरिएबलची किंमत बदलते. डिफॉल्ट मोडमध्ये कम्प्युटरचा मॉनिटर साधारणतः 25 ओळी छापतो. डिफॉल्ट प्रोग्राममध्ये कम्प्युटरचा मॉनिटर साधारणतः किती ओळी छापतो तर साधारणतः 25 ओळी छापतो.
एका ओळीमध्ये 80 कॅरेक्टर्स म्हणजे प्रत्येक स्तंभात एक कॅरेक्टर याप्रमाणे 80 स्तंभ छापली जातात. बेसिक मधील प्रोग्राम चालविण्याकरता F5 ही फंक्शन दाबावी लागते. विधान महत्वाचं आहे. बेसिक मधील प्रोग्राम चालविण्याकरता कोणती फंक्शन दाबावी लागते तर F5 ही फंक्शन दाबावी लागते. बेसिक मधील ग्राफिक्स स्क्रीनवर आपण जी अक्षरे अथवा आकृत्या पाहतो त्या छोट्या चित्रबिंदूंच्या बनलेल्या असतात. त्यांना पिक्सेल्स असे म्हणतात. पिक्सेल्स म्हणजे पिक्चर एलिमेंट. दर एक क्षेत्रफळात दिसणाऱ्या पिक्सेलच्या मोजमापाने स्क्रीनवर आकृती सुस्पष्ट दिसण्याच्या विविध पातळ्या आहेत. दर एक क्षेत्रफळात दिसणाऱ्या पिक्सेलच्या मोजमापाने स्क्रीनवर आकृती सुस्पष्ट दिसण्याच्या विविध पातळ्या आहेत. क्यू बेसिक मध्ये अशा काही पातळ्या आहेत. कशामध्ये पातळ्या आहेत तर क्यू बेसिक मध्ये अशा काही पातळ्या आहेत. यात स्क्रीन 0, स्क्रीन 1, स्क्रीन 2, स्क्रीन 7, स्क्रीन 12 आदी होत. नेहमीच्या कामांसाठी किंवा मजकूर छपाई करता आपण स्क्रीन 0 ही पातळी वापरतो. विधान महत्वाचं आहे. नेहमीच्या कामांसाठी किंवा मजकूर छपाई करता आपण कोणती पातळी वापरतो तो स्क्रीन 0 ही पातळी वापरतो. स्क्रीन 0 या पातळीला टेक्स्ट मोड असेही म्हणतात. स्क्रीन 0 या पातळीला काय म्हणतात तर स्क्रीन 0 या पातळीला टेक्स्ट मोड असेही म्हणतात. आकृत्यांसाठी मात्र स्क्रीन 1 किंवा त्यापुढील पातळींच्या स्क्रीनचा उपयोग केला जातो. आकृत्यांसाठी कोणत्या पातळींच्या स्क्रीनचा उपयोग केला जातो तर आकृत्यांसाठी स्क्रीन 1 किंवा त्यापुढील पातळींच्या स्क्रीनचा उपयोग केला जातो. आता पी सेट म्हणजे काय आहे ते पाहू. पी सेट बिंदू स्थापनासाठी या कमांडचा वापर करतात. म्हणजे बिंदू स्थापनासाठी कोणत्या कमांडचा उपयोग करतात तर बिंदू स्थापनासाठी पी सेट या कमांडचा उपयोग करतात. आता पी सेट कमांडचा सिंटॅक्स काय आहे तो पहा. सिंटॅक्स पी सेट कंसात XY हा सिंटॅक्स आहे. कशाचा पी सेटचा. आता वर्तुळ काढण्यासाठी सर्कल ही कमांड वापरली जाते. वर्तुळ काढण्यासाठी सर्कल ही कमांड वापरली जाते आणि सर्कल कमांडचा सिंटॅक्स काय आहे. सर्कल कंसात X, Y कंस बंद आणि R विचारले जातात. परीक्षेमध्ये हे सिंटॅक्स दिले जातील आणि हे सिंटॅक्स कशाचे आहेत असे विचारले जातील. पी सेट कमांडचा सिंटॅक्स काय आहे. सिंटॅक्स पी सेट कंसात X, Y. पी सेट कंसात X, Y हा पी सेटचा सिंटॅक्स आहे. आणि वर्तुळाचा सिंटॅक्स काय आहे तर वर्तुळाचा सिंटॅक्स आहे सर्कल कंसात XY कंस बंद R हा आहे. आता पेंट बद्दल पाहू. चौकोन वर्तुळ यासाठी यासारखी एखादी बंदिस्त आकृती किंवा बिंदूच्या पिक्सेलच्या साहाय्याने काढण्यासाठी पेंट ही कमांड वापरतात. पेंट कमांड कधी वापरतात तर चौकोन वर्तुळ यासारखी एखादी बंदिस्त आकृती बिंदूच्या म्हणजे पिक्सेलच्या साहाय्याने भरण्यासाठी पेंट ही कमांड वापरतात. आता पेंटचा सिंटॅक्स काय आहे तर पेंट कंसात XY हा पेंटचा सिंटॅक्स आहे. लाईन बेसिक मध्ये रेषाखंड काढण्यासाठी लाईन ही कमांड वापरतात. रेषाखंड काढण्यासाठी कोणती कमांड वापरतात तर लाईन ही कमांड वापरतात. आता लाईन कमांडचा सिंटॅक्स काय आहे. लाईन कंसात X1 Y1 कंस बंद मायनस X2 आणि Y2 हा लाईन कमांडचा सिंटॅक्स आहे. लाईन कमांडचा सिंटॅक्स काय आहे. लाईन कंसात X1 Y1 कंस बंद मायनस X2 Y2 हा लाईन कमांडचा सिंटॅक्स आहे. या कमांडने X1 Y1 आणि X2 Y2 या बिंदूंना जोडणारा रेषाखंड काढला जातो. आता बॉक्स एखादा चौकोन आयात बॉक्स काढण्याकरिता लाईन कमांडचा वेगवेगळ्या प्रकारे वापर करतात. एखादा चौकोन आयात काढण्याकरिता लाईन कमांडचा वेगळ्या प्रकारे वापर करतात. आता बॉक्स कमांडचा सिंटॅक्स काय आहे. लाईन कमांडचा सिंटॅक्स कंसात X1 Y1 कंस बंद मायनस कंसात X2 Y2 कंस बंद आणि B हा बॉक्स कमांडचा सिंटॅक्स आहे. या कमांडचा अर्थ X1 Y1 आणि X2 Y2 सह निर्देशक असलेल्या बिंदूंना जोडणाऱ्या रेषाखंडाला कर्ण मानून तयार होणारा आयात काढावा असा होतो. आता ड्रॉ
एखादी आकृती रेखाटण्यासाठी आपल्याला काही रेषा काढाव्या लागतात. ड्रॉ कमांड वापरून आपण हव्या त्या लांबीच्या रेषा काढू शकतो. ड्रॉ कमांडद्वारे काढल्या जाणाऱ्या रेषांची दिशा व त्यांची लांबी स्ट्रिंग प्रमाणे नेहमी दुहेरी अवतरणातच घ्यावी लागतात. यातील रेषांची लांबीचे एकक पिक्सलमध्ये असते. विधान महत्वाचं आहे. ड्रॉ कमांडद्वारे काढल्या जाणाऱ्या रेषांची दिशा व त्यांची लांबी स्ट्रिंग प्रमाणे नेहमी दुहेरी अवतरणातच घ्यावी लागतात. यातील रेषेच्या लांबीचे एकक पिक्सलमध्ये असते. आता विंडोज आज्ञावलीमुळे संगणकाच्या वापरात निर्माण झालेली सुविधा पाहू. मायक्रोसॉफ्टची विंडोज ही सर्वात लोकप्रिय मायक्रो कॉम्प्युटर कार्यकारी यंत्रणा आज वापरात आहे. विधान महत्वाचं आहे. मायक्रोसॉफ्टची विंडोज ही सर्वात लोकप्रिय मायक्रो कॉम्प्युटर कार्यकारी यंत्रणा आज वापरात आहे. 80% पेक्षा अधिक बाजार मायक्रोसॉफ्टची विंडोजने व्यापलेला आहे. विंडोजची रचना अशी केली आहे की इंटेल आणि इंटेलशी मिळती जुळती मायक्रो प्रोसेसर पेंटियम 4 या यंत्रणेचा वापर करता येतो. विंडोज हे निरनिराळ्या आवृत्त्यांमध्ये उपलब्ध आहे. या यंत्रणेत विंडोज डेस्कटॉप नावाचे ग्राफिकल यूजर इंटरफेस देतात. या यंत्रणेला विंडोज हे नाव मिळायचे कारण त्यात चौकोनी खिडक्या दर्शविल्या आहेत. विंडोज हे नाव मिळायचे कारण काय आहे तर त्यात चौकोनी खिडक्या दर्शवलेल्या आहेत म्हणून त्याला विंडोज हे नाव पडले आहे. या खिडक्यांचा वापर विपुलतेने माहिती दाखवण्यासाठी आणि कार्यक्रम चालू करण्यासाठी केला आहे. विंडोज आयकॉन्स या प्रोग्राम्स किंवा फंक्शनच्या लहान ग्राफिकल दर्शकाचा उपयोग करते. वर्डच्या प्रोग्रामची टाइपरायटरशी तुलना करता येते परंतु टाइपरायटरपेक्षा वर्ड प्रोग्राम अनेक बाबतीत सरळ ठरतो. विधान महत्वाचं आहे. वर्डच्या प्रोग्रामची टाइपरायटरशी तुलना करता येते परंतु टाइपरायटरपेक्षा वर्ड प्रोग्राम अनेक बाबतीत सरळ ठरतो. तर कम्प्युटरमधून फाईल कायमची काढून टाकण्यासाठी डिलीट की सह शिफ्ट की दाबणे गरजेचे असते. आता कम्प्युटरमधून फाईल कायमची काढून टाकण्यासाठी कोणती की वापरतात तर डिलीट की सह शिफ्ट की दाबणे गरजेचे असते. स्क्रीनवर दिसणाऱ्या शब्दांची ओळख करून घेणे वर्ड वापरण्याच्या दृष्टीने उपयोगी पडते. विधान महत्वाचं आहे. स्क्रीनवर दिसणाऱ्या शब्दांची ओळख करून घेणे वर्ड प्रोग्राम म्हणजे वर्ड वापरण्याच्या दृष्टीने उपयोगी पडते. आता काही संज्ञा व त्यांचे उपयोग आहेत ते पाहू. ॲप्लिकेशन विंडो वर्ड्सच्या संपूर्ण स्क्रीनला ॲप्लिकेशन विंडो म्हणतात. ॲप्लिकेशन विंडो कशाला म्हणतात तर वर्ड्सच्या संपूर्ण स्क्रीनला ॲप्लिकेशन विंडो म्हणतात. डॉक्युमेंट विंडो मजकूर लिहिण्याच्या कोऱ्या भागाला डॉक्युमेंट विंडो म्हणतात. मजकूर लिहिण्याच्या कोऱ्या भागाला डॉक्युमेंट विंडो असे म्हणतात. चालू असलेला किंवा टाईप करत असलेला मजकूर डॉक्युमेंट विंडोज दिसतो. चालू असलेला किंवा टाईप करत असलेला मजकूर डॉक्युमेंट विंडो दिसतो. मेनू बार हा टायटल बारच्या खाली असून लिहिलेल्या मजकुरांवर निरनिराळ्या प्रक्रिया करण्यासाठी याचा उपयोग होतो. विधान महत्वाचं आहे. मेनू बार हा टायटल बारच्या खाली असून लिहिलेल्या मजकुरांवर निरनिराळ्या प्रक्रिया करण्यासाठी याचा उपयोग होतो. आता रुलर समास म्हणजे मार्जिन दोन शब्दांतील अंतर परिच्छेद यांची जुळवणी रुलरद्वारे करता येते. आता टूल बार जास्तीत जास्त वेळा वापरण्यात येणाऱ्या कमांड्स चित्रांद्वारे टूल बारवर दिलेल्या असतात. यामुळे काही कमांड्स देताना मेनू बारवरचे ऑप्शन वापरण्याची गरज. आता फॉर्मॅटिंग टूल बार जास्तीत जास्त वेळा वापरण्यात येणाऱ्या काही कमांड्स यावर दिलेल्या असतात. जास्तीत जास्त वेळा वापरण्यात येणाऱ्या काही कमांड्स कशावर असतात तर फॉर्मॅटिंग टूल बारवर असतात. व्ह्यू बटन्स
तर व्ह्यू बटन्सचं काय आहे, लिहिलेला मजकूर कशा पद्धतीने स्क्रीनवर दिसेल यासाठी व्ह्यू बटनचा वापर करतात. व्ह्यू बटनचा वापर कशासाठी करतात, तर जो काही आपण मजकूर लिहिलेला आहे, लिहिलेला मजकूर कशा पद्धतीने स्क्रीनवर दिसेल यासाठी व्ह्यू बटन वापरतात. स्टेटस बार यावर ॲक्टिव्ह डॉक्युमेंटची संबंधित बरीच माहिती असते. कोणत्या बारवर किंवा कोणत्या बटनवर डॉक्युमेंटशी संबंधित बरीच माहिती असते, तर स्टेटस बारवर. कीबोर्डवरील एंटर की बटन हे टाइपरायटरवरील रिटर्न सारखेच असते. विधान महत्त्वाचे आहे. कीबोर्डवरील एंटर की हे बटन टाइपरायटरवरील रिटर्न सारखेच असते. आता वर्ड प्रोग्रामवर मजकूर लिहिणे. आता याच्यामध्ये पहिला पॉइंट आहे इन्सर्शन पॉइंट. इन्सर्शन पॉइंट यालाच कर्सर असे म्हणतात. इन्सर्शन पॉइंट यालाच काय म्हणतात, तर इन्सर्शन पॉइंट यालाच कर्सर असे म्हणतात. एखादा शब्द टाइप करताना तो पुढे पुढे सरकतो. एंड मार्क. आता एंड मार्क द्वारे डॉक्युमेंटचा शेवट होतो. इन्स्ट्रक्शन पॉइंटला एंड मार्कला पलीकडे नेता येते. विधान महत्वाचं आहे. एंड मार्कद्वारे डॉक्युमेंट पॉइंटचा शेवट होतो आणि इन्सर्शन पॉइंटला एंड मार्कच्या पलीकडे नेता येत नाही. एंड मार्कद्वारे डॉक्युमेंटचा शेवट होतो आणि इन्सर्शन पॉइंटला एंड मार्कच्या पलीकडे नेता येत नाही. माऊस पॉइंटर. टेक्स्ट एरियावर माऊस पॉइंटरवर आय अक्षरासारखा दिसतो. टेक्स्ट एरिया बाहेर तो बाणाच्या आकारासारखा दिसतो. विधान महत्वाचं आहे. टेक्स्ट एरियावर माऊस पॉइंटरवर आय अक्षरासारखा दिसतो. आय अक्षरासारखा कशावर दिसतो, टेक्स्ट एरियावर माऊस पॉइंटरवर आय आकारासारखा दिसतो आणि तो टेक्स्ट एरियाच्या बाहेर कशाचा आकाराचा दिसतो, तर बाणाच्या आकाराचा दिसतो. मजकूर लिहिताना एंटर कीचा उपयोग. आता मजकूर लिहिताना एंटर कीचा उपयोग काय आहे तो पाहू. पॅरेग्राफचा शेवट करण्यासाठी, रिकामी ओळ सोडण्यासाठी, लहान ओळीचा शेवट करून खालील ओळीत नेण्यासाठी एंटर कीचा उपयोग होतो. आता टॅबचा वापर करणे. मजकुराची मांडणी डावीकडे, मध्यभागी किंवा उजवीकडे करण्यासाठी टॅब रुलर वरील टॅब अलाइनमेंट बटन दाबतात. विधान खूप महत्त्वाचे आहे. मजकुराची मांडणी डावीकडे, मध्यभागी किंवा उजवीकडे करण्यासाठी टॅब रुलर वरील टॅब अलाइनमेंट बटन वापरतात. आता टॅब अलाइनमेंटचे 4 प्रकार पडतात. ते पुढील प्रकारे आपण याच्यामधले सर्व व्यवस्थितपणे माहिती पाहणार आहोत. पहिल्यांदा लेफ्ट अलाइन टॅब म्हणजे L. आता राईट अलाइन टॅब म्हणजे R. आता सेंटर अलाइन टॅब म्हणजे हे असं चिन्ह दिलेलं आहे ते. डिसिमल अलाइन टॅब म्हणजे हे जे चिन्ह दिलेलं आहे ते डिसिमल अलाइन टॅब आहे. आता टॅबचा मजकुरावर होणारा परिणाम काय असतो, लेफ्ट अलाइन टॅब यात मजकूर डावीकडून उजवीकडे प्रवाहित होतो. विधान महत्वाचं आहे. लेफ्ट अलाइन टॅब मध्ये काय, तर यात मजकूर हा डावीकडून उजवीकडे प्रभावित होतो. आणि आता राईट अलाइन टॅब यात मजकूर हा उजवीकडून डावीकडे प्रवाहित होतो. आता सेंटर अलाइन टॅब मध्ये मजकूर हा टॅब स्टॉपच्या मध्यभागी प्रवाहित होतो. आता डिसिमल अलाइन टॅब दशांश अंकाची मांडणी करण्यासाठी या टॅबचा उपयोग करतात. दशांश अंकाची मांडणी करण्यासाठी कोणत्या टॅबचा वापर करतात, तर डिसिमल अलाइन टॅबचा वापर करतात. स्क्रीन लॉक की जवळजवळ नेहमीच पूर्णपणे निरुपयोगी असते. कोणती की जवळजवळ संपूर्णपणे किंवा पूर्णपणे निरुपयोगी असते, तर स्क्रीन लॉक ही की जवळजवळ निरुपयोगी असते. मजकूर वर नेण्यासाठी बॅकस्पेस बटन वापरावे. मजकूर वर नेण्यासाठी कोणते बटन वापरावे, तर मजकूर वर नेण्यासाठी बॅकस्पेस हे बटन वापरावे. पुढील ओळींवर जाण्यासाठीचा हेतू म्हणजे जाण्यासाठी एंटर बटन दाबावे. पुढील ओळीवर जाण्यासाठी कोणते बटन दाबावे, तर एंटर बटन दाबावे. ब्लिंकिंग कर्सर म्हणजे ब्लिंकिंग स्टिक मजकुरावर हलविण्यासाठी बाणांचा वापर केला जाऊ शकतो. होम ब्लिंकिंग कर्सरला ओळीच्या सुरुवातीस जाण्यासाठी उपयोग होतो. हे विधान खूप महत्त्वाचे आहेत. पुढील ओळीवर जाण्यासाठी एंटर बटन. ब्लिंकिंग कर्सर
मजकुरावर हलविण्यासाठी बाणांचा वापर केला जातो किंवा केला जाऊ शकतो. आता होम ब्लिंकिंग कर्सर ओळीच्या सुरुवातीस जाण्यासाठी उपयोग. आता ओळीच्या सुरुवातीस जाण्यासाठी कशाचा उपयोग होतो, तर ओळीच्या सुरुवातीस जाण्यासाठी होम ब्लिंकिंग कर्सरचा उपयोग होतो. एंड बटनचा उपयोग शेवटी जाण्यासाठी होतो, म्हणजे एंड बटन दाबल्यानंतर एकदम शेवटी जातं. आता पेज अप म्हणजे फ्लॅशिंग कर्सरला पृष्ठाच्या शीर्षस्थानी जाण्यासाठी कोणते बटन दाबावे लागते, तर पेज अप फ्लॅशिंग कर्सरला पृष्ठाच्या शीर्षस्थानी नेते. पेज डाऊन म्हणजे पेज डिएन फ्लॅशिंग कर्सरला पृष्ठाच्या तळाशी हलविते. फ्लॅशिंग कर्सरला पृष्ठाच्या तळाशी हलविते कोणते बटन, तर पेज डाऊन. संगणकाला प्रत्यक्ष समजणाऱ्या भाषेस मशीन लँग्वेज म्हणतात. विधान महत्वाचं आहे. संगणकाला प्रत्यक्ष समजणाऱ्या भाषेस कोणती लँग्वेज म्हणतात, तर मशीन लँग्वेज म्हणतात. बेसिक, कोबाल, सी पास्कल हाय लेवल लँग्वेजची उदाहरणे आहेत. बेसिक, कोबेल, सी पास्कल ही हाय लेवल लँग्वेजेसची उदाहरणे आहेत. क्यू बेसिक ही बेसिकची सर्वात प्रगत आवृत्ती आहे. क्यू बेसिक ही बेसिकची सर्वात प्रगत आवृत्ती आहे. बेसिक ही भाषा जॉन केमिनी आणि थॉमस या दोन शास्त्रज्ञांनी प्रथम शोधून काढली. कोणत्या दोन शास्त्रज्ञांनी क्यू बेसिक ही भाषा म्हणजे बेसिक ही भाषा जॉन केमिनी आणि थॉमस या दोन शास्त्रज्ञांनी प्रथम शोधून काढली. ओळ क्रमांकानंतर प्रत्येक विधानाच्या आरंभी बेसिक भाषेतील कीवर्ड असावा लागतो. विधान महत्वाचं आहे. ओळ क्रमांकानंतर प्रत्येक विधानाच्या आरंभी बेसिक भाषेतील कीवर्ड असावा लागतो. बास ही बेसिक प्रोग्रामच्या फाईलचे इन्स्ट्रक्शन आहे. बास हे बेसिक प्रोग्रामच्या फाईलचे इन्स्ट्रक्शन आहे. कोणत्याही समीकरणात कॉन्स्टंट आणि चल या दोन प्रकाराची संख्या असते. कॉन्स्टंट आणि चल कशामध्ये, कोणत्याही समीकरणामध्ये कॉन्स्टंट आणि चल या दोन प्रकारच्या संख्या असतात. अक्षरे आणि अंक यांच्या संचांना बेसिकच्या परिभाषेत स्ट्रिंग असे म्हणतात. स्ट्रिंग कशाला म्हणतात, तर अक्षरे आणि अंक यांच्या संचांना बेसिकच्या परिभाषेत स्ट्रिंग म्हणतात. प्लस, मायनस, अर्धविराम, पूर्णविराम, डॉलर, च्यापेक्षा मोठा, च्यापेक्षा लहान, स्टार या चिन्हांचा विशेष कॅरेक्टर्स म्हणतात. यांना काय म्हणतात, तर विशेष कॅरेक्टर्स म्हणतात. संगणकाला आज्ञा देताना ठराविक सांच्यानुसार विधाने बनविली जातात. या साच्यास त्या आज्ञेचे सिंटॅक्स म्हणतात. प्रोग्राममधील दोष शोधून तो दुरुस्त करणे या प्रक्रियेला डिबिगिंग असे म्हणतात. विधान महत्वाचं आहे. डिबिगिंग म्हणजे काय, तर प्रोग्राममधील दोष शोधून तो दुरुस्त करणे या प्रक्रियेला डिबिगिंग असे म्हणतात. च्यापेक्षा मोठा, च्यापेक्षा लहान किंवा बरोबर या चिन्हांचा वापर करून तयार केलेल्या पदावल्यांना तुलनात्मक एक्सप्रेशन असे म्हणतात. तुलनात्मक एक्सप्रेशन कशाला म्हणतात, तर च्यापेक्षा मोठा, च्यापेक्षा लहान हे जे चिन्ह आहेत किंवा बरोबर या चिन्हांचा वापर करून तयार केलेल्या पदावल्यांना तुलनात्मक एक्सप्रेशन असे म्हणतात. स्ट्रिंग कॉन्स्टंट्स नेहमी दुहेरी अवतरण चिन्हात लिहितात किंवा लिहावेत. एफ देन एल्स या कमांडमध्ये एल्सचा वापर वैकल्पिक असतो. कोणत्या कमांडमध्ये एल्सचा वापर वैकल्पिक असतो, तर एफ देन एल्स याच्यामध्ये या कमांड्समध्ये एल्सचा वापर हा वैकल्पिक असतो. फॉर नेक्स्ट या कमांडमध्ये स्टेप व त्या पुढील संख्या न दिसल्यास व्हेरिएबलच्या आधी किमतीत 1 ने वाढ होते. कितीने वाढ होते, तर 1 ने वाढ होते. बेसिक प्रोग्राम चालविण्याकरता रन F5 ही फंक्शन की दाबावी. विधान महत्वाचं आहे. बेसिक प्रोग्राम चालविण्याकरता F5 ही फंक्शन की दाबावी. स्क्रीन शून्याला टेक्स्ट मोड असेही म्हणतात. स्क्रीन शून्याला काय म्हणतात, टेक्स्ट मोड असेही म्हणतात. आता हे विधान 2017च्या टेटमध्ये विचारलं गेलं होतं. तर MS ऑफिस ॲप्लिकेशन डॅश डॅश आहे. तर परीक्षेमध्ये काय विचारलं होतं, MS ऑफिस आणि MS वर्ड हे ॲप्लिकेशन काय आहे, तर हे ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर आहेत. संगणकाला द्याव्या लागणाऱ्या विविध आज्ञावलीचा संच म्हणजे सॉफ्टवेअर होय. संगणकाला द्याव्या लागणाऱ्या विविध आज्ञावलींचा संच म्हणजे सॉफ्टवेअर होय. वापरकर्त्याने काढून टाकलेले फाईल फोल्डर रिसायकल बिनमध्ये ठेवल्या जातात. संगणकाच्या ज्या साधनांना स्पर्श करू शकतो अशा साधनांना हार्डवेअर असे म्हणतात. ज्या साधनांना आपण स्पर्श करू शकतो त्यांना हार्डवेअर असे म्हणतात.
नोटपॅडचा उपयोग मजकुराचे लेखन करण्यासाठी केला जातो. MS ऑफिसमध्ये MS वर्ड हा प्रोसेसर प्रोग्राम मजकुरांचे लेखन करण्यासाठी वापरतात. संगणक सुरू केल्यानंतर विंडोजमधील विविध अंतर्गत ॲप्लिकेशन्स चित्र स्वरूपात संगणकाच्या पडद्यावर दिसतात. त्यांना आयकॉन्स असे म्हणतात. यंत्रणा आज्ञावली ही संगणक सुरू करते, संगणकांतर्गत साधन सामग्रीचा योग्य वापर करते आणि संगणकाच्या बाह्य सामग्रीचा योग्य वापर करते. काय तर यंत्रणा आज्ञावली ही संगणक सुरू करते, संगणकांतर्गत साधन सामग्रीचा योग्य वापर करते, संगणकाच्या बाह्य सामग्रीचा योग्य वापर करते. संगणकावर काम करण्यासाठी हार्डवेअर, सॉफ्टवेअर, इलेक्ट्रिसिटी यांची गरज असते. मायक्रो संगणक वापरकर्त्यांसाठी सध्या विंडोज XP या ऑपरेटिंग सिस्टीमचा वापर केला जातो. विंडोज ऑपरेटिंग सिस्टीमचे वैशिष्ट्य काय आहेत तर मल्टीटास्किंग आहे, विविध भाषांचा वापर करता येतो, वापरण्यास सोपी आहे. काय विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम ही संगणक व वापरकर्ता यांच्यामध्ये सुसंवाद साधण्यासाठी माध्यम म्हणून ज्या प्रोग्रामचा वापर करतात त्यास ऑपरेटिंग सिस्टीम असे म्हणतात. ऑपरेटिंग सिस्टीम कशाला म्हणतात तर संगणक व वापरकर्ता यांच्यामध्ये सुसंवाद साधण्यासाठी माध्यम म्हणून ज्या प्रोग्रामचा वापर करतात त्यास ऑपरेटिंग सिस्टीम असे म्हणतात. MS वर्डमध्ये मेनू बारवर इन्सर्ट हा मुख्य मेनू असतो. MS वर्डमध्ये मेनू बारवर इन्सर्ट हा मुख्य मेनू असतो. वर्ड प्रोसेसरचा उपयोग प्रामुख्याने मजकुराच्या लेखनासाठी केला जातो. विंडोज ऑपरेटिंग सिस्टीममध्ये एकाच वेळी अनेक प्रोग्राम सुरू ठेवता येतात. विंडोज ऑपरेटिंग सिस्टीममध्ये एकाच वेळी अनेक प्रोग्राम सुरू ठेवता येतात. आता पीसेटचा उपयोग काय आहे तर बिंदू स्थापण्यासाठी आहे. गो टू या प्रोग्रामने काय होतो तर विशिष्ट क्रमांकाच्या ओळीवर जाता येतो. लेटने काय होतं तर व्हेरिएबलला विशिष्ट किंमत देता येते. प्रिंटने स्क्रीनवर छापता येते. लाईन x2 y1 - x2 y2 बरोबर b म्हणजे याने आयात काढता येतो. बी जर दिसला तर बी सिंटॅक्स म्हणजे बाय बॉक्स सिंटॅक्स बाय सिंटॅक्स असतं म्हणजे आयात काढता येतं. आता लाईन x1 y1 कंस बंद मायनस कंसामध्ये x2 y2 कंस बंद याच्याने रेषाखंड काढता येतो. कशानं आयात काढता येतो, कशानं रेषाखंड काढता येतो, बिंदू कशानं काढता येतो, हे जे सिंटॅक्स आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत. तर अशा पद्धतीने आपला हा तिसरा चॅप्टर संपलेला आहे. म्हणजे आपण माहिती संप्रेषण व तंत्रज्ञान जे की D.Ed. सेकंड इयरचं पुस्तक पाहत होतो त्याच्यातले 3 चॅप्टर आतापर्यंत संपलेले आहेत. हा तिसरा चॅप्टर खूप मोठा होता आणि आता पुढल्या व्हिडिओमध्ये आपण राहिलेला जे माहिती संप्रेषण व तंत्रज्ञान याच्यातले बाकीचे राहिलेले 4 चॅप्टर आहेत याच्यामध्ये यंत्रणा व कार्यालय आज्ञावली म्हणजे MS एक्सेल, पेंट ब्रश, पॉवर पॉइंट, फोल्डर्सचा उपयोग काय असतो तो पाहणार आहोत. त्यानंतर आंतरजाल म्हणजे इंटरनेटचा महत्त्व उपयोग पाहणार आहोत. त्यानंतर ईमेलचे स्वरूप, महत्त्व आणि उपयोग, त्यानंतर कॉम्प्युटर व्हायरस असे जे राहिलेले 4 टॉपिक आहेत. पुढला व्हिडिओ पाहिला तर माहिती संप्रेषण व तंत्रज्ञान जे की D.Ed. सेकंड इयरला जे पुस्तक आहे त्याच्यातील सर्व टॉपिक संपतात. त्याच्यातील सर्वात महत्त्वाचे नोट्स पॉईंट हे ऑब्जेक्टिव्ह संपून जातात. त्यानंतर जो एक वेगळा टॉपिक आहे शोध, कोणता शोध कुणी लावला, कोणती कंपनी कुणाची आहे, त्या कंपनीचा CEO किती आहे, हा टॉपिकवर आपण त्याच्या पुढल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि त्याच्या अगोदर जे MSCITचं पुस्तक आहे त्याच्यामधले महत्त्वाचे नोट्स पॉइंट्स, ऑब्जेक्टिव्ह आणि जे काही विशिष्ट असे ऑब्जेक्टिव्ह असतात ते आपण फक्त पुढल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा. आपण 5 व्हिडिओमध्ये माहिती संप्रेषण व तंत्रज्ञान हे एकदम क्लिअर करणार आहोत. म्हणजे जे की आधुनिक तंत्रज्ञान या नावाने आपल्या टेटला विषय आहे आणि हा विषय 3 मार्काला विचारला जातो. आणि आपण जे काही 5 व्हिडिओ म्हणजे महत्त्वाचे नोट्स पॉइंट्स ऑब्जेक्टिव्ह असे 5 व्हिडिओ करून टाकत आहोत. या 5 व्हिडिओच्या बाहेर आपल्या परीक्षेला विचारलं जाणार नाही आणि जर विचारलं तर ते आपली बॅड लक असेल. पण मी 100% खात्री देऊन सांगतो की हा 5 व्हिडिओच्या बाहेर आपलं आधुनिक तंत्रज्ञान जाणार नाही. हे 5 व्हिडिओ पाहिले तर तुमचे 3 मार्क 100% मिळणार म्हणजे मिळणारच. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करायला विसरू नका. तुमचे जे काही समस्या असतील, तुमच्या जे काही मत असतील, तुम्हाला जे काही सांगायचं असेल ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगत जावा. तुमच्या प्रत्येक कमेंटचा मी रिप्लाय देईल म्हणजे नक्की देईलच. आणि पुढल्या व्हिडिओमध्ये आपण आणखीन महत्त्वाचे नोट्स व पॉइंट्स ऑब्जेक्टिव्ह पाहू.